ज्या वर्गाला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या वर्गातनं पुढे येऊन ज्यांना शिकण्याचा अधिकार होता त्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्या वाचताना त्यांची दमछाक व्हावी एवढी विद्वत्ता आणि एवढ्या पदवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दाखवल्या. आज आपणही आपल्या तरुण पिढीला शिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेत 21व्या शतकाचे मानकरी होण्याचं स्वप्न आपल्या तरुण पिढीच्या मनामध्ये आपण पेरण्याची आवश्यकता आहे. आपण खूप परिवर्तन झाले असा अर्थ करतो. काही टक्के लोकांची परिस्थिती सुधारली असेल, पण ज्यावेळी महाराष्ट्रामधल्या दारिद्र्य रेषेची घटकनिहाय यादी आपण बघतो त्यावेळी आजही दारिद्र्य रेषेच्या खालचं जीवन जगणारे सगळ्यात जास्त शेड्यूल ट्राईब नंबर 2 ला शेड्यूल कास्टचेच लोक आहेत. ज्यावेळी साक्षरतेचं प्रमाण आपण बघतो त्यावेळी निरक्षर लोकांची टक्केवारीला सर्वाधिक संख्या ही शेड्यूल ट्राईब्स मध्ये आहे आणि त्यानंतरचा नंबर शेड्यूल कास्टचाच आहे. ज्यावेळी पर कॅपिटा उत्पन्न बघतो त्यावेळी हे चित्र दिसतंय. प्रगती झाली म्हणत असताना सुद्धा शेड्यूल ट्राईब्स असतील, शेड्यूल कास्ट असतील, आजही पाठीमागे आहेत. म्हणून त्यांच्यासाठी खूप काम आपल्याला करावं लागणार आहे. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक गोष्ट सांगायला मला आनंद वाटतोय. यावर्षी आपल्या बजेटमध्ये आठवले साहेब आम्ही शेड्यूल कास्ट साठी तब्बल 2300 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ही तरतूद देशामध्ये सर्वाधिक आहे. सर्वाधिक तरतूद असली तरी सुद्धा त्यातून सगळे प्रश्न संपणार आहेत अशातला भाग नाही. आता दलित समाजातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सहकाराच्या माध्यमातून व्यक्तिगत स्तरावर या योजनांचा आग्रहपूर्वक लाभ घेतला पाहिजे आणि या योजनांमध्ये जे गैरप्रकार होत आहेत, नको तिथं पैसे जात आहेत, ते मार्ग बंदही केले पाहिजेत. त्यासाठी चांगल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे. ज्यावेळी कुणीच मागायला येत नाही त्यावेळी नको ते लोक फायदा घेऊन मोकळे होत आहेत.